ही दृश्य आपण पाहतोय जंगी असं स्वागत गिरीश महाजन यांचं पालकमंत्री पद जाहीर झाल्यानंतर म्हणजे पालकमंत्री झाल्यानंतर गिरीश महाजन नाशिकमध्ये पोहोचलेत। महिला कार्यकर्त्यांकडूनही त्यांचं स्वागत केलं जात आहे। गिरीश महाजन आता नाशिकचे पालकमंत्री झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांचं हे असं जंगी स्वागत नाशिकमध्ये केलं जात आहे। ही घोषणा झाल्यानंतर ते पहिल्यांदाच नाशिकमध्ये पोहोचतायत। एकीकडे कुंभची सगळी कामं सुरू आहेत। कुंभमेळा मंत्री ते आहेतच। गेल्या काही काळापासून जो नाशिकचा आणि रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा होता तो आता सुटलाय आणि त्यानंतर गिरीश महाजनांचं हे असं जंगी स्वागत मुंबई नाका परिसरात केलं जात आहे। कार्यकर्ते मोठ्या संख्येने आलेले आहेत, पगडी घालून आणि भला मोठा फुलांचा हार घालत गिरीश महाजन यांचं नाशिकमध्ये जंगी स्वागत केलं जात आहे। इथे दृश्य कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी, नाशिकच्या महापौर सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत गिरीश महाजन यांचं नाशिकमध्ये करण्यात आलेलं आहे। मुंबई नाक्याचा हा संपूर्ण परिसर ढोल ताशाचा गजर ऐकू येतोय। पुष्पगुच्छ देऊन गिरीश महाजन यांचं नाशिकमधल्या पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत केलं जात आहे। भला मोठा फुलांचा हार त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेला आहे। तरी दृश्य आपण पाहतोय नाशिकमधली मुंबई नाका परिसरातली पालकमंत्री पद आता जाहीर झाल्यानंतर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशिकमध्ये पोहोचलेत। मुंबई नाका परिसरात पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून हे असं जंगी स्वागत केलं जातंय। ढोल ताशांचा गजर आहे, सोबतच पुष्पगुच्छ देत पगडी घालत गिरीश महाजन यांचं पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केलेलं आहे। महापौर सुद्धा यावेळेला या ठिकाणी उपस्थित आहेत। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह या ठिकाणी पाहता येतोय। ढोल ताशाचा गजर आहे। महिला पदाधिकाऱ्यांची सुद्धा मोठी गर्दी गिरीश महाजन यांच्या स्वागतासाठी इथे झाल्याचं आपण पाहतोय। पालकमंत्री पदाचा तिढा होता तो सुटत नव्हता, अखेर आता हा तिढा सुटलाय आणि त्यानंतर स्वागत जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की गिरीश महाजनांचं नाशिकमध्ये जंगी असं स्वागत जे आहे ते कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून केलं जात आहे। नाशिकच्या मुंबई नाका परिसरात भव्य बॅनर लावण्यात आलेले आहेत, फटाक्यांची आतषबाजी केली जाते आणि गिरीश महाजन पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये दाखल झालेत। त्यामुळे कार्यकर्त्यांची त्यांना भेटण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आहे। पालकमंत्री पद मिळाल्यानंतर गिरीश महाजन आज नाशिकमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत आणि या बैठकीच्या निमित्तानं गिरीश महाजन पहिल्यांदाच या ठिकाणी नाशिकमध्ये पालकमंत्री झाल्यानंतर दाखल झाल्यामुळे त्यांचं जोरदार स्वागत जे आहे ते या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वतीनं केलं जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की गिरीश महाजन यांचं हे स्वागत होत असताना त्या ठिकाणी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत। कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतोय आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता गिरीश महाजनांचं जोरदार स्वागत जे आहे ते नाशिकमध्ये केलं जातं। या ठिकाणी टोपी घातली जाते, पगडी घातली जाते, त्यासोबतच फुलांची उधळण त्यांच्यावर केली जाते। गिरीश महाजन यांच्यावर आतापर्यंत कुंभमेळा मंत्री म्हणून जबाबदारी होती, मात्र आता तब्बल 1.5 वर्षांनंतर गिरीश महाजन यांच्यावर अधिकृतरित्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे अनेक वर्ष जवळपास 1.5 वर्षांपासून कार्यकर्त्यांची जी इच्छा होती, कार्यकर्त्यांची जी अपेक्षा होती ती आता पूर्ण झाल्याचं नगरसेवक आणि कार्यकर्ते सांगतायत। त्याच्यामुळे गिरीश महाजन यांच्या या संपूर्ण दौऱ्याच्या निमित्तानं
पालकमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदा नाशिकमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे. गिरीश महाजन बोलतायत, आपण थेट जाऊयात. आपण नंतर प्रेसच घेऊ ना, बसून घेऊ आपण. आज पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा नाशिकमध्ये आलेले आहात, सगळे नगरसेवक पदाधिकारी आहेत, उत्साहात स्वागत होत आहे. काय तुमची भावना आहे? सगळ्यांच्या मनापासून खूप खूप आभार. मला वाटतं मी दुसऱ्यांदा 14 ते 19 पालकमंत्री होतो, आता पुन्हा या ठिकाणी पालकमंत्री झालेलो. पण आता कुंभमेळाही आहे. गेल्या वेळी सुद्धा 14-15 मध्ये कुंभमेळा होता. आता याही वेळेला वर्षभरामध्ये तर कुंभमेळा आहे. नाशिक शहर, इथले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व नाशिककर यांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि विशेष करून माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो निश्चित मी सार्थकी ठरवेल. नाशिकच्या विकासासाठी असेल, पायाभूत सुविधा असतील, इथल्या आरोग्याच्या सोयी, पाण्याच्या सोयी, सगळ्या व्यवस्था या कशा व्यवस्थितपणे पार पडतील यासाठी पूर्ण वेळ मी या ठिकाणी नाशिकसाठी देणार आहे. कुंभमेळ्याचं मोठं आव्हान आता आमच्यासमोर या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण सर्व नाशिककर मिळून, प्रशासन तर आहे पण प्रशासनाच्या सोबतीला सर्व नाशिककर आम्ही हा कुंभमेळा देश पातळीवर नाही तर जगाच्या पातळीवर हा कसा केंद्रबिंदू ठरेल किंवा स्वच्छ, सुंदर, सुरक्षित कुंभमेळा कसा होईल यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न या ठिकाणी करू. आधी जबाबदारी पार पडलेली आहे, अर्ध्याच्या वर कामं जे आहेत ते कुंभमेळ्याचे सुरू झालेले आहेत. पालकमंत्री पद मिळाल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत. आपल्याला कल्पना आहे कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपल्याला खरं नाशिककरांना एक मोठं ती पर्वणी आहेच, पण विकासाच्या दृष्टीने सुद्धा ही पर्वणी आहे. आज 35,000-40,000 कोटी रुपये नाशिकसाठी, त्र्यंबकेश्वरसाठी रस्त्या मोदींनी या ठिकाणी दिलेले आहे, माननीय पंतप्रधानांनी या ठिकाणी दिलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की येणारे पुढचे खूप वर्ष मी सांगेल की तर सगळे रस्ते सिमेंटचे होतात, आजूबाजूचे शहरातले रस्ते सिमेंटचे होत आहेत. अंतर्गत रस्ते आम्ही या ठिकाणी कॉलन्यामधले करतो आहोत, घाट करतो आहोत, ड्रेनेजची व्यवस्था पण करतो आहोत, गोदावरी आम्ही शुद्ध करतो आहोत, अनेक गोष्टी आहेत. आणि हे सगळे कामं, त्याला लागणारा पैसा हा एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेला आहे की मला खात्री आहे की नाशिकचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये आपल्याला करायचं आहे. आमचं शहर सगळ्यात सुंदर शहर कसं राहील, स्वच्छ कसं राहील, सुरक्षित कसं राहील यासाठी आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे. ही खरं म्हणजे ही आध्यात्मिक भूमी आहे, ही धार्मिक भूमी आहे. या ठिकाणी त्र्यंबकेश्वर आहे, बाजूला देवीचं वणीवरची देवी आहे, त्र्यंबकेश्वर आहे, नाशिक श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुरी झालेली भूमी आहे. आणि या ठिकाणी आता पर्यटनाला खूप मोठी चालना मिळणार आहे, उद्योगाला चालना मिळणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नाशिक आता सगळ्यात जलद गतीने वाढणारं शहर म्हणून या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल. जबाबदारी आता वाढली आहे, कुंभमेळा मंत्री पण आहात, पालकमंत्री पद पण आहे. मागच्या वेळेस पण आपणच पालकमंत्री होतात, त्या गोष्टीचा कसा अनुभव मिळणार आणि जी कामं आता रखडलेली, जी ओरड चालू आहे त्याला कशी गती देणार? नाही, मला वाटतं मी आधीच सांगितलेलं होतं, मी नाशिककरांची दिलगिरी व्यक्त केली होती, माफी मागितली होती की 4 महिन्याला आपला त्रास होईल. पण मी पुन्हा सांगतो, 4 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर तुम्ही नाशिक बघाल तर येणारा माणूस, प्रत्येक माणूस आश्चर्याने तोंडामध्ये बोट घालेल की नाशिक शहराचा विकास असा कसा झाला, इतक्या सुविधा, पायाभूत सुविधा कशा या ठिकाणी निर्माण झाल्या हे निश्चित आपल्याला बघायला मिळेल. आम्ही कुठेही कमी राहणार नाही. आम्हाला नाशिक शहराचा सगळा चेहरामोहरा बदलायचा आहे. आणि हा नुसता कुंभमेळ्यापुरता नाही तर नाशिक शहरासाठी, नाशिक जिल्ह्याला हा अतिशय लांब पल्ल्यासाठी म्हणजे अगदी पुढचे 50-40 वर्षासाठी या ठिकाणी हा सगळा चेहरामोहरा नाशिक शहराचा बदलणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्या दृष्टीने, मग औद्योगिक दृष्टी असेल, शैक्षणिक असेल, पर्यटनाच्या दृष्टीने मला वाटतं हा जिल्हा अतिशय अग्रेसर राहील. महायुतीमध्ये वर्ष झालंय, खरं तर पालकमंत्री पद आधी मिळायला पाहिजे होतं, मात्र तुम्ही सातत्याने सांगितलं की पदानी फरक पडत नाही, मी कुंभमेळा मंत्री आहे त्याच्यातही काम करतोय. येणाऱ्या दिवसात किती झपाट्यानं काम होणार नाही? अतिशय झपाट्यात कामं अशी झपाट्यात चालू आहे. कुंभमेळा मंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी होती. नाशिक त्र्यंबकेश्वरचा विकास आपण झपाट्याने करतोय, कामं अतिशय वेगाने सुरू आहेत. सिमेंटचे रस्ते सगळे होत आहेत, आम्ही डांबरी रस्ते आता बंद केलेले आहेत. पुढचे 30-40-50 वर्ष कुठे खड्डा पडणार नाही रस्त्याला, अशा क्वालिटीची कामं आम्ही या ठिकाणी करतो आहोत. मला आता पालकमंत्री मी आता झालेलो आहे, पण होतो किंवा न होतो काही फार त्याचा फरक पडणार नाही. पण निश्चित आता प्रशासन, आपण सगळेजण मिळून आणि नाशिककर मिळून आपण या ठिकाणी नाशिक शहराला एक वेगळी आपण दिशा देऊ.
तर नाशिकचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकचं नाव आपल्याला देशभरात गेलं पाहिजे, यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत. आणि पुढच्या 4-6 महिने थोडा त्रास सहन करावा लागेल, मात्र त्यानंतर नाशिकचा जो विकास होईल तो तुम्ही सगळेच पाहाल आणि ते पाहून आश्चर्य वाटेल, असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. खरं तर दुसऱ्यांदा पालकमंत्री झालोय, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. मुख्यमंत्र्यांचे आभार, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार, असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. जंगी असं स्वागत गिरीश महाजन यांचं करण्यात आलंय. पालकमंत्री झाल्यानंतर गिरीश महाजन पहिल्यांदा नाशिकमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर मुंबई नाका परिसरात ढोल ताशाच्या गजरात त्यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलं. तर नाशिक